पी.आय.ड.के साहेबांनी आता आपल्याला थोडक्यात सायबरबाबत सुरुवात जनजागृतीबाबत थोडीशी माहिती दिलेली आहे। याच विषयात मी थोडं सोशल मीडिया आणि इतरांवर मी बोलणार आहे। आज इंटरनेट हा आपल्या आयुष्यातला अविभाज्य भाग झाला आहे। आपण मोबाईल, कम्प्युटर अनेक मार्गे या जगाशी जोडलेले आहोत। आपण यापासून लांब राहू शकत नाही सध्या, पण हे आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग झालेला असताना यामध्ये आपण सुरक्षित कसं राहावं, कारण आज आम्हाला दरोडेखोर, चोर याची भीती वाटत नाही, पण हे सायबर चोर आणि हे सायबर दरोडेखोर जे आहेत यांच्यापासून समाजाला खूप मोठा धोका आहे। आपण भारतात किंवा महाराष्ट्रात सायबर फ्रॉड वरून लोकांची जी फसवणूक झाली ह्याची जर आपण कंपॅरिझन केलं तर महाराष्ट्रात समजा 100 कोटी चोरी आणि दरोड्यातनं जात असेल तर फक्त नवी मुंबई शहरात गेल्या वर्षी 200 कोटी फक्त सायबर फ्रॉडमधून पैसे लोकांचे गेलेले आहेत। काल आपल्याकडे कुळगाव येथे ज्येष्ठ नागरिकाचे डिजिटल अरेस्ट या प्रकारामध्ये धमकी देऊन त्याच्याकडून 50 लाख रुपये, एका व्यक्तीकडून 50 लाख रुपये गेले। पूर्वी 50 लाख किंवा 5 लाखाचा दरोडा म्हटला तर आमचंच अख्खं जिल्हा पोलीस त्यामुळे धावायचं, सगळे कामे बंद करून आम्ही त्याच्या पाठीमागे मिळवायचो। पण आज हे घडणाऱ्या घटनांची संख्या एवढी आहे मोठी की यामुळं सायबर अवेअरनेस शिवाय पर्याय नाही। जोपर्यंत आपण जागृत नाही राहत, आता आपण काय करायला लागलो, ज्यावेळी आपण ह्या चोरी दरोडे होत होते आपण काय प्रिव्हेंटिव्ह घेत होतो, घराला सेफ्टी डोअर लावत होतो, डबल लॉक लावत होतो, लॅच लावत होतो, CCTV कॅमेरा आले। म्हणजे या चोरी दरोड्यासाठी आपण ज्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतले त्याच्यामुळे आपण सिक्युअर राहायला, किंवा जाताना आपण आजूबाजूला सांगत होतो की माझ्या घरी लक्ष ठेवा, किंवा आपण आपले दागिने बँक लॉकरमध्ये, गावी जाताना बँक लॉकरमध्ये ठेवतो, जेणेकरून ती सेफ्टी, तिथं रेग्युलर सिक्युरिटी गार्ड असतं त्यामुळे ती सेफ्टी आपल्याकडे राहते। पण आज सायबर जगात वावरताना आपण ही सेफ्टी किंवा ह्या प्रिकॉशन्स माहिती करून घेतो का? तर माझं म्हणणं आहे की 99% लोक काय प्रिकॉशन घ्यायची न वापरता सगळे इन्स्ट्रुमेंट वापरतात। आपण गाडी मोटरसायकल चालवताना ऑफिशियली ट्रेनिंग घेतो, कार चालवताना आपण ट्रेनिंग घेतो, पण तेच किती लोकांनी मोबाईल चालवताना ह्याची माहिती घेतली, कम्प्युटर चालवताना माहिती घेतली, काय डूज आहेत काय डोंट्स आहेत त्याची किती लोक आपण माहिती घेतो? तर फार कमी लोक आपण या सगळ्याची माहिती घेतो आणि मग त्याच्यामुळं आपली फसवणूक होऊ शकते, आपलं नुकसान होऊ शकतं, आपल्याला मानसिक हॅरॅसमेंट होऊ शकते। विशेषतः सोशल मीडियामध्ये फेसबुक, इन्स्टा, मला असं वाटत नाही की पुन्हा लहान मुलींचं सोडलं तर सगळे कॉलेजला शिकणाऱ्या मुलांचं किंवा आपल्या सगळ्यांची, शिक्षक या सगळ्यांचे फेसबुक अकाउंट असतात, सोशल मीडिया अकाउंट असतात। यामध्ये आपण काय प्रिकॉशन्स घेतो तर काही घेत नाही। आपण फेसबुक अकाउंट उघडताना आपला डाटा ते ह्या गुगल कंपन्या वापरतात किंवा ज्यांचे ॲप्स आहेत ते वापरतात, तर ते आपण ते ज्यावेळी सेटिंग करतो त्या आपण सेटिंग पाहिल्या पाहिजेत की माझा कोणता डाटा त्यांना घ्यायची परवानगी दिली पाहिजे। तर हा डाटा आपण नाही तर आपला डाटा तुम्ही घर बसले आपण त्यांना सगळी माहिती पुरवत असतो। त्यामुळे हे डाटा सुरक्षित करणं, कारण आज डाटा हाच तुमचा जगातलं सगळ्यात मोठं शस्त्र झालेलं आहे। ज्याच्याकडे डाटा सगळ्यात जास्त जगात, तो जगातला महासत्ता होणार आहे। आज अमेरिका का होते तर गुगलमुळं त्यांच्याकडे सगळा डाटा, भारतीयांच्या प्रत्येक ज्याचं फेसबुक अकाउंट आहे, जो त्याच्या कम्प्युटरवर गुगल आहे त्यांचा सगळा डाटा, तुम्ही जे काय फोटो ठेवलेत, जे काय तुमच्या कम्प्युटरला आहे ते सगळा डाटा त्या कंपन्यांकडे उपलब्ध आहे। कारण आपल्याला लक्षात येत नाही, ते सेटिंगमध्ये तुमच्या परवानग्या घेतात। तुमचा फोनचं जर सेटिंग बघितलं तुम्ही तर ते ॲप परवानगी घेतं, तुमचा कॉल, तुमचे मेसेज रिडिंग, तुमचे फोटो रिडिंग, ह्या गॅलरीचं परमिशन, ह्या सगळ्या ते घेत असतात। मग आपण हे बघितलं पाहिजे कोणतंही ॲप आपल्याला आवश्यक आहे का त्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या कम्प्युटरमध्ये। हे ॲप जर गरजेचं नसेल तर ते तुम्ही डिलीट केलं पाहिजे, कारण हे ॲपच्या परमिशन तुमचा सगळा डाटा चोरी करतात आणि तुमचा एकदा डाटा तुम्हाला चोरी करण्यासाठी बँकेचं अकाउंटला काय लागतं, तुमची बर्थ डेट, लक्षात तुमचं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव आणि तुमचा पासवर्ड,
जर तुमच्या मोबाईलला किंवा जर तुमच्या कम्प्युटरला तुम्ही जर अँटीव्हायरस टाकला नसेल तर कोणतंही सॉफ्टवेअर तुमच्याकडे पाठवून तुमचा सगळा डाटा चोरता येतो. तुमचे की लॉगर असतात, जे तुम्ही टाईप करता ते सगळं ते पुढच्याकडे जाऊ शकतं. आता डेस्क शेअरिंग असतं, डेस्क शेअरिंग, ज्यामध्ये ते ॲप जर टाकलं तर तुम्ही जे जे काय करता कुठलाही एक जरी की दाबली तर ते पुढच्याला कळत असतं. मग अशी ॲप आहेत की तुमच्या नकळत सगळा डाटा तुमचा थेफ्ट होत असते आणि त्याच डाटाचा वापर हे सायबर हॅकर, सायबर चोर करत असतात, जेणेकरून ते त्यांच्या तुमचे पैसे, तुमचं त्यांच्यावर लक्ष कसं आहे, तुमची प्रायव्हसी भंग करणं, तुम्हाला त्रास देणं, हॅरॅसमेंट करणं, तुमच्याकडून पैसे काढणं, हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार असतो तुमचा डाटाचा मिसयूज करून बँकेतली तुमची रक्कम लंपास करणं, हा त्यांचा मेन हेतू असतो. म्हणजे तुमची प्रायव्हसी भंगून तुम्हाला अडचणीत आणून तुम्हाला ब्लॅकमेल करून पैसे काढणे किंवा तुमच्या सगळ्या डाटाचा वापर करून ते पैसे बँकेतून ट्रान्सफर करणे, हा त्यांचा मेन हेतू असतो. त्यामुळे हे करण्यासाठी आपल्याला प्रिकॉशन काय घ्यायचे आहेत. जर फेसबुक वापरत असाल तर तुम्ही तुमच्या सेटिंग्स बघा की तुमच्या मित्र परिवारालाच फक्त तुमचे दिसतील, पण तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल ID, तुमचा बर्थ डेट हे कोणालाही ओनली फॉर मी ही सेटिंग अलाउ करायची, जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या कोणालाही ते दिसणार नाही, हा डाटा तुमचा चोरी होणार नाही. फेसबुकवर मुलींनी इन्स्टा, फेसबुक या जे सोशल मीडियावर कुठल्याही अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू नका, कोणीच करू नका, जेणेकरून अनोळखी व्यक्तीचे त्यात ॲपमध्ये सेटिंग यासाठी तुम्ही फ्रेंड झाला की तुमचा डाटा सगळा त्यांना ओपन होतो, तुमचे फोटो सगळे ओपन होतात. त्यामुळं तुम्ही हे फ्रेंड रिक्वेस्ट फक्त ओळखीच्या व्यक्तीचं करा. आता ह्यामध्ये मुलींना परत एक सल्ला आहे, तुम्हाला तुमच्याच मैत्रिणीचा फोटो असणार एखादी रिक्वेस्ट आली तर त्या मैत्रिणीकडे खात्री करा, खरंच तू मला पाठवले का फ्रेंड रिक्वेस्ट. कारण आजकाल मुलंही करतात किंवा जे सायबर फ्रॉडस्ट आहेत हे सुद्धा तुम्हाला ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशानं मुलीच्या थ्रू कॉन्टॅक्ट करतात. मग तुमच्याशी मैत्री करून, चॅटिंग करून, तुमच्याशी नको ते चॅटिंग करून मग त्याचं ब्लॅकमेल करतात. लक्षात. दुसरी गोष्ट, मुलांना विशेषतः सूचना आहे की अनोळखी व्यक्तीचा फोन डायरेक्ट व्हिडिओ कॉल आला तर स्वीकारू नका. कारण आजकाल जो सेक्स्टॉर्शन हा जो प्रकार आहे तो असा असतो की अनोळखी मुली तुम्हाला डायरेक्ट फोन करतात. ज्यावेळी फोन करतात ते त्यांचा स्क्रीन सेव्हर चालू असतो. आता स्क्रीन सेव्हर चालू असल्यामुळे तुम्ही जे फोन चालू केल्यानंतर ते रेकॉर्डिंग तिच्याकडे चालू होतं त्या व्यक्तीकडं, आणि त्यामुळं ती व्यक्ती अश्लील काही जर करत असेल तर ते तुमच्याशी तो सगळा कॉल रेकॉर्ड होतो आणि तो मग त्याच्यानंतर तुम्हाला ब्लॅकमेल केलं जातं. किंवा काही लोक लोभापायी त्यांच्यामध्ये अडकले जातात आणि त्यामधून परत मग तुमचं ब्लॅकमेल चालू होतं. तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी अनोळखी व्यक्तीशी संपर्क नको. व्यक्तीशी, कारण आपण फोन घेतो किंवा ईमेल हे सगळं आपण आपल्या सुविधेसाठी करतो, अनोळखी व्यक्तीच्या सुविधेसाठी नाही. त्यामुळे अनोळखी व्यक्तीचे कॉल टाळा. मोबाईलमध्ये व्हिडिओ कॉल, तुमचे रेग्युलर जे बँकचे ॲप असतात त्याचे पासवर्ड रेग्युलर चेंज करा, पिन नंबर चेंज करा. एकच कंटिन्यू पिन ठेवू नका. शक्यतो स्वतःची बर्थ डेट कधीही पिन ठेवू नका, आणि ते सोपं असतं लोकांना. तर अशा गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. तुमचा मोबाईल असू द्या, संगणक असू द्या, त्यामध्ये तुम्ही चांगला कंपनीचा अँटीव्हायरस तुम्ही ठेवला पाहिजे, जेणेकरून, आणि तो अपडेट केला पाहिजे, जेणेकरून जो अटॅक होतात व्हायरसचा तो तुमच्याकडून थांबवला जाऊ शकतो. आता मुलांना सायबर स्टॉकिंग होतं की जेणेकरून त्याच्या कंटिन्यू मेल पाठवले जातात, आणि तर यामध्ये सायबर स्टॉकिंग, जर तुमचा फोनवर कोण तुम्हाला कंटिन्यू फोन करत असेल किंवा फेसबुकवर तुमचा पाठलाग करत असेल तर हा गुन्हा आहे. मुलींच्या बाबतीत विशेषतः हा गुन्हा आहे. जर असं काही होत असेल तर तुम्ही पोलिसांची मदत घेतली पाहिजे. किंवा तुम्ही ज्याला कोणी समजा डिजिटल अरेस्ट, जसं आज तुमच्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ आलेला आहे आणि तुम्ही आता ह्या पोलीस स्टेशनला या, मुंबई किंवा CBI, ED, नार्कोटिक्स अशी नावं सांगून तुम्हाला घाबरवलं जातं.
आणि त्यामधून पैशाची मागणी केली जाते, किंवा असं सांगितलं की नाही तुम्ही आता कालची जी केस आहे त्यामध्ये ईडीचं नाव सांगितलं की आम्ही ईडीचे ऑफिसर आहोत आणि तुमचे हे आता बँक ऑफिसर आहेत ते, त्यांच्याकडून ते 50 लाख उकळले त्यांनी. पण त्यांना सांगितलं काय तर हे पैसे आम्ही गव्हर्नमेंट अकाउंटला जमा करतोय, तुम्हाला ज्यावेळी तुमचं हे क्लिअर होईल इन्क्वायरी, तर असं करू नका. तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला जा. असं कुठंही काही घडलं तर पहिला ॲडवाइस आहे तुम्हाला, तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला या, त्या व्यक्तीची खरी खात्री करा. कारण कुठलाही अधिकारी आम्ही आमचा स्टाफ पाठवतो, असं डायरेक्ट तुम्हाला फोनवर तुम्हाला डिजिटल अरेस्ट हा लीगल नाही, हे पहिलं लक्षात घ्या. डिजिटल अरेस्ट अशी संकल्पना कायद्यात नाही. कायद्यात असेल तर आम्ही स्पॉटला जाऊन त्यांना घेऊन जाऊन त्यांना अटक करतो. त्यामुळे तुमच्या रूममध्ये तुम्हाला अरेस्ट केलं आणि तुम्ही आता हलायचं नाही, अशी कुठलीही अरेस्ट कायद्यात नाही. त्यामुळे असं कुठं जर लक्षात आलं तर ते बोगस आहे समजा. कोणत्याही परिस्थितीत त्यांना कुठलंही पैसे ट्रान्सफर करू नका. स्थानिक पोलिसांची मदत घ्या, जेणेकरून